बातमी आहे मालेगाव महानगरपालिकेच्या राजकारणाची. मालेगाव महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. भाजप आणि काँग्रेसच्या अनपेक्षित युतीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना शिंदे गटानं अचानक उचल खाल्ली आहे. महापौर पद मिळवण्यासाठी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे एमआयएमनं महापौर पदासाठी उमेदवारच न दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एमआयएम व शिवसेना शिंदे गटाचे नेते अधिकृतपणे बोलत नसले तरी महापालिकेतील सत्ता प्राप्त करण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात अशी अटकळ आता बांधली जाऊ लागली आहे. सत्तेचं गणित कोण सोडवणार? सध्याच्या स्थितीत महापौर पदासाठी 3 तर उपमहापौर पदासाठी 5 उमेदवार मालेगाव महापालिकेच्या रिंगणात आहेत. आकड्यांच्या गणितानुसार परिस्थिती अत्यंत चुरशीची झाली आहे. सेक्युलर फ्रंटचे स्वतःचे 40 सदस्य असून काँग्रेसच्या 3 सदस्यांच्या पाठिंब्यानं हे संख्याबळ बहुमत गाठण्या इतकं म्हणजे 43 पर्यंत पोहोचतंय. निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर शिंदे गट ज्यांनी 18 जागा घेतल्या आणि एमआयएमला ज्यांना 21 जागा आहेत त्यांना एकत्र येणं भाग आहे. तसं झालं तर या युतीचं संख्याबळ 39 पर्यंत जातंय. अशावेळी 2 सदस्य असलेल्या भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपनं शिंदे गटाला पाठिंबा दिल्यास संख्याबळाचा आकडा 41 वर जाईल आणि अशा परिस्थितीत सेक्युलर फ्रंटच्या 43 विरोधात शिंदे गट 41 असा अटीतटीचा सामना पाहायला मिळेल. भाजपनं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली तर मात्र सेक्युलर फ्रंटसाठी महापालिकेतील सत्ता स्थापन करण्याचा मार्ग आणखी सोपा होईल. इस्लाम पक्षाचे संस्थापक आसिफ शेख हे आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे असा दावा करत आहेत. त्याचवेळी शिंदे गटानं ऐनवेळी महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वेगवान केल्या आहेत. शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे त्यासाठी कोणता मास्टर स्ट्रोक मारतात याबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. संविधान न्यूज, मालेगाव.